जय महाराष्ट्र मित्रांनो, PwC या टॉप MNC कंपनीमध्ये मेगा भरती निघाली आहे। तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल जसं की कॉग्निझंट कंपनी आहे, TCS कंपनी आहे, त्या प्रकारची कंपनी आहे। यांचं नेटवर्क भारतातच नव्हे तर एकूण 151 कंट्रीज मध्ये आहे। त्यामुळे म्हणालो टॉप भरती आहे, नक्की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे, ज्यामध्ये नेटवर्किंग, करियर ग्रोथ, वर्क लाईफ बॅलन्स सोबत तुम्हाला इथे बघा भरपूर सारे बेनिफिट आहे, लर्निंग आहे, डेव्हलपमेंट आहे, चांगली सॅलरी आहे। त्यामुळे नक्की तुम्ही इथे अप्लाय केलं पाहिजे। कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, कारण की तुमचं सायन्स झालंय, कॉमर्स झालंय, आर्ट झालंय, BTech झालंय, तुम्ही इथे बिंदास अप्लाय करू शकताय। अप्लाय केल्यानंतर एक छोटीशी आपली टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर आपलं सिलेक्शन होणार आहे। फॉर्म कसा भरायचा सगळी माहिती सांगतोय, फक्त 2च दिवस बाकी आहे आणि सॅलरी पण चांगली आहे, पॅकेज पण चांगले आहे, 4.5 लाख रुपयांचं पॅकेज मिळणार आहे। त्यामुळे डिटेलमध्ये समजून घ्या। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला टॉप कंपनीमध्ये जॉब पाहिजे आहे तर नक्की इथे अप्लाय करा। मेगा भरती सुरू आहे आणि भरपूर सारे जण इथे एलिजिबल असणार आहे। बघा इथे दिलेली आहे क्वालिफिकेशन, कोण कोण क्वालिफाय आहे तर तुमचं BTech झालेलं आहे, BSc झालेलं आहे म्हणजे सायन्स तुमचं झालं आहे, BCom झालेलं आहे, कॉमर्स तुमचं झालेलं आहे, BA झालेलं आहे, आर्ट्स तुमचं झालं आहे, इकॉनॉमिक्समधून BBA झालं आहे, BMS झालं आहे, तरी तुम्ही अप्लाय करू शकताय। 2025 पासआउट तुम्ही पाहिजे, म्हणजे यावर्षी पासआउट होणारे आहेत त्यांच्यासाठी आहे। त्यानंतर एलिजिबल ब्रांचेस सुद्धा इथे दिलेले आहे। महत्त्वाचं म्हणजे 10वी पासून तुम्ही जे पण ग्रॅज्युएशन केलेलं आहे, इंजिनिअरिंग केली आहे, त्यामध्ये तुम्हाला 60% पडलेले पाहिजे। फुल टाइम तुमचा कोर्स पाहिजे, पार्ट टाइम केला असेल, डिस्टन्स लर्निंग केला असेल तर इथे अप्लाय करू शकत नाही। ओके, त्यानंतर मागच्या 12 महिन्यामध्ये जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही। या व्यतिरिक्त भरपूर सारे जण इथे एलिजिबल असणार आहे, त्यामुळे नक्की फायदा घ्या। अप्लाय कसं करायचं तर अगदी सोपं आहे। सगळ्यात आधी आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे। फॉर्म कसा आहे तर बघा, हा फॉर्म आहे कशा प्रकारे भरायचा तुम्हाला सांगतोय। फॉर्म भरून घ्यायचा आहे। फॉर्म भरल्यानंतर इथे बघा आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण आधार कार्ड, पॅन कार्ड, आपले डिटेल्स टाकून आपल्याला इथे फॉर्म भरून घ्यायचा आहे। प्रोफेशनल CV अपलोड करायचा आहे। त्यानंतर आपली ऑनलाईन टेस्ट होईल, जसं की TCSची टेस्ट होते, कॉग्निझंटची टेस्ट होते, त्याच प्रकारे ऑनलाईन आपली टेस्ट होणार आहे, ज्यामध्ये कुठले कुठले टॉपिक असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। जसं की व्हर्बल, ॲनालिटिकल आणि क्वांटिटेटिव्ह, रिटन कम्युनिकेशन स्किल हे तुमचे इथे टॉपिक असणार आहे। त्यानंतर बिझनेस डिस्कशन होईल, म्हणजेच तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर मिळणार आहे। आता नेमका ही एक्झाम कशी असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकताय, कुठल्या पोझिशनसाठी आहे तर स्पेशलिस्ट या पोझिशनसाठी आहे। ऑनलाईन तुमची टेस्ट असणार आहे, 105 मिनिटाची टेस्ट असणार आहे, ऑनलाईनच तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे। त्यानंतर बघू शकता एलिजिबिलिटी BSc, CS, IS, IT या रिलेटेड तुमचं झालेलं आहे, BCom, BA, इकॉनॉमिक्स, BBA, BMS तुमचं झालेलं आहे आणि BTech तुमचं झालं आहे। या ब्रांचेसमधून तुम्ही अप्लाय करू शकताय। मग यासाठी काय काय असणार आहे तर हायरिंग टीम, रिस्क कन्सल्टिंग, तर सायबर, BTR हे तुम्ही बघून घ्या। त्यानंतर 30 एप्रिल ही रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे। त्याआधी आपल्याला अप्लाय करून घ्यायचंय। अप्लाय करायची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। इथे बघा, यावर क्लिक केलं तर हे पेज आपल्या समोर ओपन होतंय, सगळी माहिती आपल्या समोर आलेली आहे। इथे बोलू शकता 28 तारीख आहे, 2 दिवस फॉर्म भरायला बाकी आहे, तर 2 दिवस पटकन तुम्ही फॉर्म भरून घ्या। इथे बघा पूर्ण माहिती आलेली आहे। CTC किती असणार आहे, म्हणजे प्रति महिना तुम्हाला 29,000 रुपयांपासून 37,500 रुपये तुम्हाला डायरेक्ट इन हँड मिळणार आहे। सॅलरी कसं आहे तर बघा, ज्यांची डिग्री झालेली आहे, म्हणजे बघा जे नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून आहे, जसं BA झालेलं आहे, BCom झालेलं आहे, BSc झालेलं आहे, तर त्यांना 3.5 लाखांचं पॅकेज आहे, म्हणजे 29,000 रुपये तुम्हाला इथे इन हँड मिळणार आहे। आणि ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांना 4.5 लाखांचं पॅकेज आहे, 37,000 रुपये तुम्हाला इन हँड इथे मिळणार आहे। त्यानंतर अटॅच डॉक्युमेंट अपलोड करताना हे डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचे आहे आणि अप्लाय म्हणायचं। तर बघा, अप्लायवर आपण क्लिक केलंय, मग आपला ईमेल ॲड्रेस टाकून नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ही पूर्ण माहिती भरून घ्यायची आहे, म्हणजे तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, जन्मतारीख, जेंडर कुठलं आहे, कॉलेज नेम इथे बघून घ्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्टमध्ये मग काय येणार आहे, मग तुमचे कॉन्टॅक्ट डिटेल्स, मग तुमचा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर हे टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एज्युकेशन काय काय झालेलं आहे, म्हणजे BA झालं आहे, BCom झालं आहे ते टाकून घ्यायचं आहे। 10वी 12वीचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहे। एक्सपिरियन्स आहे का, असेल तर टाका, नसेल तर नाही तरी चालतंय।
त्याच्यानंतर फोटो आणि डॉक्युमेंट अपलोड करा आणि डन, तुम्ही इथे फॉर्म सबमिट केलेला आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही जर एलिजिबल असाल, सिलेक्शन झालं तर तुमचा इथे इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर मिळेल. चांगली कंपनी आहे, चांगली सॅलरी आहे, ग्रोथ आहे, भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे, लर्निंग अपॉर्च्युनिटी आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे काम करताय तर त्यासोबत भरपूर सारे बेनिफिट सुद्धा तुम्हाला असणार आहे. त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणाचं हे शिक्षण झालं असेल, कोणी एलिजिबल असेल तर नक्की शेअर करा, अप्लाय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.